करणार आहोत. तुम्ही तुमच्या सन्मानाचा कृपया करून स्वीकार करा. सन्मान सध्या तरी स्वीकारत असताना आमचे प्रमुख पाहुणे, ज्या पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली या मंचावरती, हे मंच खरं तर पाहुण्यांसाठी आहे आणि पाहुणे म्हटले गेले तर आमच्यासाठी आदराने या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत असतात. अतिथी देवो भव. पाहुण्यांना मिळणारा मान, त्यांचा होणारा सन्मान, सन्मानातून मिळणारं प्रेम आणि प्रेमाने बनलेली स्पर्धा अर्थातच ओम साई आमने लोणाड असोसिएशन अंतर्गत जय जोटिंग देवरुंग चषक 2026. तसेच सन्माननीय अविनाशजी भंडारी ही मान्यवर आपल्यास उपस्थित आहेत. अविनाशजी भंडारी साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. अविनाशजी भंडारी साहेबांना विनंती करतो की तुमचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. अविनाशजी भंडारी. भोलेनाथ भंडारी. आमच्याकडे नाव अविनाश आला, सो भोलेनाथजी भंडारी साहेब तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. कृपया करून सन्मान तुम्ही स्वीकारा. भरपूर सारे सन्मान या ठिकाणी बघितले तुम्ही मंचावरती, परंतु आता वळूया मॅचकडे, जिथे नवीन सामन्याला सुरुवात होते. चौदरपाडा आणि त्यांच्या विरोधात देवरुंगपाडा. सो जाऊयात या मॅचकडे आणि ऐकूयात सर योगेश पाटील सरांचा आवाज. इट्स सो टू यू. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद भागेश म्हात्रे. थोडंसं आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील दुसरा जो सामना पाहिला आपण एकतर्फा पाहिला आणि पहिला विजय आयोजक संघ अर्थात जय जोटिंग देवरुंग संघाने आपल्या नावावरती केला. आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतीला तिसरा सामना आपण पाहतोय, जे अंबिका देवरुंगपाडा विपक्ष नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा. सलामी जोडी पावशकाल मनोज गोडे आणि त्याच्या सोबतीला गौरव पाटील, सौरव पाटील. आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज बीत. पहिल्या चेंडू डॉट आणि त्यानंतर पावशेकर पुन्हा बागपुटला जाऊन मात्र पावशेकरला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क मात्र होताना पाहायला मिळत आहे. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू मात्र मीत या ठिकाणी हाताळतोय. आणि तसं जर पाहिलं तर मीत या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये हाताळतोय. आणि नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाची स्पर्धा सुद्धा मात्र मित्र तुमच्या भेटीस येत आहे. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न चेंडू चालला पाहू शकेल. मिडविकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडीशी मिस्टेक आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या बॅटच्या स्वरूपात धाव. दोन धावा बॅटच्या स्वरूपात पहिल्या आपण फलंदाच्या माध्यमातून स्वतःचं खातं उघडलं या ठिकाणी 2 धावेने. पहिले षटक पॉवर प्लेचं सध्या आपण पाहतोय. ओ खेचून मारलाय, फटका लाजबाब. क्षेत्र खाली आहे आणि निघून जाणार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दलविला बसला गावाच्या वेशीला. कोण? आमचा झोटिंग देव ये रातीच्या पाराला न फेऱ्या मारतो. चांगला स्ट्रोक पहिला अगदी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न मनोजने केला आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरला. पहिला चौकार जे अंबिका देवरुंगपाडा संघासाठी पहिला. ओ डान्सिंग ट्रॅक शॉट जबरदस्त, फक्त अगदी सरळ बॅटने लॉफ्ट हेड ड्राईव्ह अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्क्रीनच्या समोरून चेंडू चाललाय. 1 बाउन्सनं सलगता दुसरा चौकार. निर्माण करून दिलीत आणि त्या नंदी बैलाच्या नावाने गुणगान करणारे संगीत डीजे अजयच्या बुद्धीने आपण इथे ऐकलोय. पण इथे मनोज गोडे आज वेगळ्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले. पहिल्या चौकार पाहिला अगदी स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून निघून गेला. आणि हा चौकार पहा, क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित जागा मात्र मनोजने निवडली आणि चेंडू सरळ पाहू शकाल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. वेगा धाबांचा वेग मात्र पाहू शकेल या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतात. सुरुवात मीतनं चांगल्या प्रमाणे केली. पहिले दोन्ही डॉट नीट हाताळले, परंतु त्यानंतर चांगले स्ट्रोक
पुन्हा इनफिल्डच्या डोक्यावरून फटका खेळलाय. उंची जास्त आहे, रेस सुरू आहे. जोपर्यंत चेंडू लँडिंग होणार जमिनीवरती तोपर्यंत पाहू शकाल 2 धावा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाज मनोज आणि सौरभला. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या खेळामध्ये विदाऊट लॉस. कुठला विकेट्स मात्र इथे गमावला नाही आहे. 12 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि मित्रांनो सर्वांसाठी एक अजूनही आनंदाची बातमी याच क्रीडांगणावरती येणाऱ्या 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथ स्मृती चषक 2026 पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे जाणता राजा या देवरुख संघाने. आणि स्पर्धासुद्धा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत असेल. ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण समीरजी गोळे किंवा जाणता राजा देवरुख संघाशी आपण संपर्क साधू शकता. सध्या आपण पाहू शकाल बहुचर्चित राहणारी स्पर्धा जे झोटिंग देवरुख संघाची जे झोटिंग चषक 2026 आदरणीय श्यामशेठ दलवी आणि जे झोटिंग देवरुख संघाच्या वतीने मात्र पाहू शकाल स्पर्धा जो सामना सुरू आहे. नक्षत्र ज्युनियर सोदरपाडा विपक्ष जय अंबिका देवरुखपाडा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा 3रा सामना. आणि तदनंतर तुम्हाला पाहू शकाल पहिल्या फेरीतील शेवटचा जो सामना आहे वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष मेहर 11 बापगाव. अजून एक मोठी लढत तुमच्या भेटीस येईल. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण या 2 संघादरम्यान टॉस करणार आहोत. पहिल्या पॉवर प्लेचं खेळ कुठेतरी आपण पाहिलं तर जय अंबिका देवरुख संघाच्या बाजूने आपण म्हणू शकतो कारण एक विकेट्स मात्र त्या संघाने गमावलेली नाही आहे. 12 धावा धाफलक्यावरती जोडलेल्या आहेत. आणि दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात करते गोलंदाज आधी. काल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्षत्र एंटरप्राइजेस सिनियर सोदरपाडा संघाला पाहिलं खेळत असताना तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये पराभूत झाला. परंतु हा ज्युनियर संघ आपण पाहतोय सर्व यंगस्टार खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एकोपानं हे सर्व खेळाडू खेळत असतात. हो चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा मात्र बाउन्स मिळाला आणि पाहू शकाल अगदी नाका झोलून चेंडू मात्र निघून गेला. सुरुवात चांगल्या प्रमाणे केली कारण जी सुरुवात मी तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये केली होती ती सुरुवात आदित्यनं दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये केलेली आहे निर्धावानं. आणि हा चेंडू पहा आतमध्ये येणारा होता. इन स्विंगर होता. फिंगर रोल केलं होतं पहिल्या चेंडूवरती. ओ आणि इथे मात्र विकेट्स येणार का फटका हवे. टायमिंग प्रॉपर नाही. ओहो कॉलिंग नाहीये. दोघांना असं वाटलं की तो पकडेल की हा पकडेल हा पकडेल की तो पकडेल आणि दोघांमध्ये झालं भांडण. आणि तिसऱ्याचा लाभ म्हणू शकतोय. सिंगल धामातून ते पूर्ण केली गेली. कॅचेस पकडावं लागतील. कॅचेस विन द मॅचेस हा समीकरण आपण नेहमीच मित्रांनो ऐकत असतो पाहत असतो. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इथे जीवनदान पुन्हा खेचून मारलाय. परंतु डीप मिडविकेटला पाहू शकेल फिल्डर तैनात आहे. सिंगल धामात होते ते जरूर पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मात्र पूर्ण केल्या गेल्या. आणि आता दोघेही मात्र चांगले सेट झालेले आहेत. दोघांच्या बॅटमधून सिंगल डबल चौकार मात्र निघत आहेत. आणि ही एक चांगली बाब आपण म्हणू शकतो या टीम जय अंबिका देवरुखपाडा संघासाठी. काल सुद्धा आपण पाहिलं की जय अंबिका देवरुखपाडा संघ या स्पर्धेमध्ये खेळला अर्थात पंडित गोडे त्यांचा संघ होता. तो संघ मात्र क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला. आणि हा ऋतिक गोडे आणि मनोज गोडे यांचा संघ आपण पाहतोय जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न मिड ऑफचा शतरक्षक चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत सिंगल धाव. आणि आता मात्र पाहतो की जसजशा स्पर्धा पुढे चाललेल्या प्रत्येक स्पर्धेचा विचार आपण केला तर एक प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून आपण नाविन्य पाहत असतो. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत कारण एका दिवसाच्या लॉट्समध्ये आपल्याला 8 संघ खेळताना पाहायला मिळतात. आणि तब्बल 5-5 षटकांचे सामने हे प्रोफेशनल क्रिकेट सध्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पुढे आलाय ओव्हर पिच फटका हवेत केलाय. लॉंग ऑन होती फिल्डर तैनात त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी मनोज गोडेचा खेळ. पहिला धक्का लागत असताना टीम जय अंबिका देवरुखपाडा संघाला. फटका चांगला होता परंतु कुठेतरी फ्लॅट खेळण्याचा प्रयत्न केला आणि मैदानाच्या आतमध्ये पहा चांगल्या प्रमाणात तो झेल त्या ठिकाणी संपन्न केला. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर डान्सिंग ट्रॅक शॉट. आणि असं वाटलं होतं की आज मनोज एखादी मोठी इनिंग केलेली परंतु कुठेतरी त्याच्या खेळावरती पूर्णविराम. आणि पाहू शकेल या ठिकाणी शुभागमन होत असताना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकापासून तर 3ऱ्या क्रमांकापर्यंत जे चषक आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्याचे पुरस्कर्ते देवरुखगावचे उद्योजक सन्माननीय सुभाष शेठ गोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे.
वेलकम आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि नेहमीच देवरुख संघाच्या पाठीमागे राहणारी ही व्यक्ती, आपल्या गावातील खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवणारा हा व्यक्ती अर्थात सुभाषजी गोडे. कारण क्रिकेटचे खूप मोठे जाणकार आहेत, क्रिकेटचे चांगले चाहते आहेत आणि नेहमीच आपल्या गावाचा अभिमान बाळगणारा हा व्यक्तिमत्व. त्यांचं करूया आपण जय झोटिंग देवरुख संघाच्या वतीनं मनापासून आभार. आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊ सर आपण बाबा. आपलं दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. काल उद्घाटन प्रसंगी सुद्धा सुभाषजी गोडे यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. न्यू बॅटर ऋतिक गोडे लिडिंग आहे. चेंडू हवेत, फायलेच्या डोक्यावरून चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये आणि निघून चालले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. कॉन्फिडन्स लेवलचा स्ट्रोक नव्हता, परंतु रिझल्ट जे अंबिका देवरुखपाडा संघासाठी चांगला आपण म्हणू शकतो. इथे मात्र पहा, ओहो केलायचं होतं स्क्वेअर लेग मिडल केला, परंतु बॅटची लिडिंग एज आणि चेंडू सरळ चालला. अगदी एस्टेच्या पाठीमागे जी स्क्रीन आहे अगदी त्या स्क्रीनच्या समोर जाऊन चेंडू धडकलाय. चौकाराच्या साईडने संघाची धावसंख्या पाहू शकाल 21 धाबा. 10 फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये मीतनं खर्च केला होता 12 आणि या षटकामध्ये आदित्यने खर्च केल्या 9. 1 विकेट्स जरूर त्याने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. पॉवर प्लेचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 10.50च्या गतीने आतापर्यंत धावा इथे जोडल्या गेल्या आणि जर याचप्रमाणे धावा येत राहिल्या तर जरूर 50च्या पुढे मात्र आपल्याला आकडा या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळू शकेल. आणि जर 50च्या पुढे जर आज इथे धावसंख्या जर उभारली तर मात्र कुठेतरी हा सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकेल. तिसरा षटक नॉन पॉवर प्लेचा आणि गोलंदाज मीत कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळते. ज्या मीतनं पहिलं हाताला पॉवर प्लेचं आणि पुन्हा मात्र संघाने त्याच्याकडे चेंडू सोपवला आहे. एक रणनीती चांगली म्हणू शकेल की इथे जर एखादी विकेट जर मिळवून दिली मीतनं आपल्या संघाला तर मात्र कुठेतरी येणाऱ्या बॅटरवरती आपण प्रेशर टाकू शकतो, दडपण टाकू शकतो आणि त्या रणनीतीनं इथे खेळ साकारण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त पिकअप, व्हॉट अ ग्रेट शॉट आणि चेंडूला भिड घेऊन दिला मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ज्या दिशेने फटक्या खेळायचं होतं त्याच दिशेने मात्र बॅटचा फ्लो आहे. अगदी बॅटरची नजर आणि पाहू शकाल टू पिक्चरमध्ये तुम्ही हा ॲक्शन रिप्ले बॅटचे पूर्णपणे हावभाव दाखवले जात आहेत, खेळाडूचे हावभाव पूर्णपणे दाखवले जात आहेत. जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेलिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं चित्रीकरण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सध्या करत आहेत तेजेश भुईर आणि कंपनी. जबरदस्त स्ट्रोक, पहिला सिक्सर जे अंबिका देवरुखपाडा संघाच्या इनिंगमध्ये सौरभच्या बॅटमधून तो निघाला. आणि आज पाहू शकाल प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय. पुन्हा खेचून मारला. इथे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केलं मीतनं आणि त्याचमुळे पाहतो की या ठिकाणी परफेक्टली मिडल झाला नाही, परंतु ओव्हरच्या रूपानं अजून एक धाव मात्र इथे एक्स्ट्रा खर्च केली. कारण प्रत्येक धाव ही फार महत्त्वपूर्ण असते मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्या धावा मात्र इथे कुठेतरी खर्च केल्या जात आहेत. याकडे आता मात्र कुठेतरी सौदरपाडा संघातील खेळाडूंना मात्र लक्ष द्यावं लागेल. कारण आम्ही नेहमीच म्हणतो की शिक्षणामध्ये किंवा गुणाला, राजकारणामध्ये किंवा मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा धावेला फार महत्त्व आहे. मीत पुन्हा एकदा फुल टॉस, हो ही लेथ मिस केली. लाऊड अपील आय थिंक बॅटला चेंडू बरं झाला. हेच पंचाने मात्र हेर की नाही लेग बॅटच्या स्वरूपात धाव. इम्पॅक्ट जो होता मात्र लेग स्टंपच्या थोडंसं बाजूला पाहिलं आणि त्याच्यामुळे मात्र ही अपील फेटाळली गेली. परंतु संधी होती की या चेंडूवरती सुद्धा मात्र समीर एखादा मोठा फटका खेळू शकला असता आणि त्यानंतर स्वतःवरती पूर्णपणे तो नाराज राहिला. धावसंख्या सिंगलच्या वतीनं 30 धाबा 30. एका विकेटच्या आधारावरती ही धाबा चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणाला मात्र कट केलाय, पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न ऋतिकचा पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला डीपवरून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, तोपर्यंत मात्र चेंडूला थांबवण्याची मात्र संधी त्याला मिळाली. 2 धावा मात्र या ठिकाणी फलंदाजी पूर्ण केल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण.
ऋतिक सध्या आपण पाहू शकलो या ठिकाणी बॅटिंग करतो आणि जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर करण शेठ दळवी याच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. श्यामशेठ दलवी यांचे सुपुत्र करणजी दलवी यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सुभाष शेठ दलवी यांच्याकडून पर सिक्ससाठी ऋतिक गोडेला 1000 रुपीज आणि कोणी जय अंबिका देऊरपाडा संघाच्या फलंदाजाने कोणी सिक्सर मारला तर प्रत्येक सिक्सरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्या बात आहे, खर्च आहे तो चर्चा आहे. आणि तसं पाहिले तर उद्योग क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे सुभाषजी गोडे यांचं. आणि मी मागाशी उल्लेख केला की या विभागातील जे आपण संघ पाहतोय, मग देवरुंग संघ असेल, देवरुंग पाडातील संघ असतील किंवा बाबगावचे संघ असतील, त्या खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्याचं कार्य नेहमीच सुभाषजी गोडे हे करत असतात. कारण आपल्याच विभागातील सर्व खेळाडू आहेत. हो, पुन्हा चेंज ऑफ पेस, फटका चांगला पाहायला मिळतोय. एनपीला बीट केलाय, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, दुहेरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. दरम्यान पाहू शकला या ठिकाणी नांदकरचे एक उत्कृष्ट क्रिकेटर निलेशजी कोळी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या विभागातील एरिया रिव्हर्स सेल्समॅन मॅनेजर आहेत निलेशजी कोळी. विनंती असेल की आपण येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना जय अंबिका देवरुंगपाडा संघाने 1 विकेट गमावला आणि तब्बल 34 धाबा फलक्यावरती जोडल्या गेल्या. आमच्या सोबतीला कालपासून चांगली स्कोरिंगची भूमिका सध्या पार पाडतायत मिस्टर कुणाल पाटील. ते गोल्डन फिंगर आहे तसंच म्हणावं लागेल. स्कोर कार्डवरती एकही असा कॉलम नाही की खाली आहे. प्रत्येक कॉलममध्ये ज्याप्रमाणे लेखणी करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे लेखणी ते करतायत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि यानंतर होणारा पुढील सामना आपल्या स्क्रीन समोर तुम्ही पाहू शकाल. वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष मेहर 11 बाबगाव. पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण वेळेवरती या ठिकाणी नाणेफेकीसाठी पोहोचायचं आहे. ज्या संघाचा संघाने उपस्थित राहणार नाही आणि मग तुम्हाला माहितीच आहे की कोणती पॅनल्टी आहे ती. 4थ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज हरीश आणि हरीशचं स्वागत केलं या ठिकाणी मोठ्या फटक्याने. मिडविकेटला फिल्डर तैनात, त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला या ठिकाणी सौरव पाटीलचा खेळ. दुसरा धक्का लागत असताना टीम देवरुंगपाडा संघाला. फटका चांगल्या प्रमाणे खेचला होता, परंतु कुठेतरी सीमारेषा चेंडू क्लिअर करू शकला नाही. याचं कारण हे दृश्य पहा. स्वतःवरती कंट्रोल दाखवला आणि तदनंतर चेंडूला मात्र आपल्या हातामध्ये कैद केला. शत्रक्षक होते. स्पर्धेचा आता दुसरा दिवस, 3 दिवसांची स्पर्धा आपण अनुभवतोय मित्रांनो आणि चांगला नियोजन या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळतोय. हो, समोर खेळायचं होतं परंतु पाहू शकला या ठिकाणी चेंडूचा लागली स्क्वेअर लेगकडे. फाय लेगचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे सलामीची जी जोडी आली होती ती मात्र माघारी परतली. म्हणून 12 धावांचं योगदान दिलं आणि सौरभ पाटीलनं आपल्या संघाला 13 धावांचं योगदान दिलं. ऋतिक खेळतोय 8 या धावसंख्येवरती आणि त्याला साथ देतो दिगंबर. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण सिंगल धाव. हा षटक चांगल्या प्रमाणे पाहतोय हरीशचा. पुलर लेन होता ऑनसला पुन्हा ट्राय केला. चेंडू त्याला रेंगाला जमिनीला घासत पुसत पुन्हा पाहू शकाल डायगड वेगानं मिडविकेटचा फिल्डर चेंडूवरती पोहोचलाय आणि तोपर्यंत पाहू शकाल 1 धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. आपल्यामध्ये पाहू शकाल देवरुंगपाडा गावातील राजू गोडे, संकेत गोडे, केतन गोडे, विजय केणे, शशिकांत केणे देवरुंगचे उद्योजक आहेत आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय ऋषिकांत केणे आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण सर्वांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
बाकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला आणि या चेंडूवरती फलंदाज ऋतिक पूर्णपणे आपल्याला बीट होताना पाहायला मिळतोय. या विभागातील जे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आहेत, आजी माजी सदस्य असतील, आजी माजी पोलीस पाटील, आजी माजी सरपंच, सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं आणि शुभाजी घोडे यांच्याकडून पाहू शकेल पर 6साठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. देवरुपाडा संघासाठी इथे मात्र पाहू शकाल फाटक्यात चांगला पाहायला मिळतोय. फक्त या ठिकाणी या दिशा दाखवली आणि चेंडू सरळ फाईन चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. हा क्रिकेटचा खेळच असा आहे, जर तुम्ही डोक्याचा चांगला वापर केला तर फलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ इथे मात्र पाहू शकाल संपन्न झालेला आहे. म्हणजे जवळपास आपण 11ची धावगती मात्र या ठिकाणी म्हणू शकतो. आणि जर याच धावगतीने धावा जर आल्या तर मात्र 50च्या पुढे टोटल मात्र आपल्याला फलकावरती पाहायला मिळू शकेल. आणि हा क्रीडांगण पहा, अगदी विहंगम दृश्य. अगदी मैदानाच्या आजूबाजूला तुम्ही हिरवी हिरवी झाडे पाहू शकाल, मोठमोठे टावर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि हा गोलाकार वर्तुळाप्रमाणे हा क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव. आणि इथून या स्पर्धेचा आपण थेट प्रेक्षेपण पोहोचवतो. आणि हा आमचा मुख्य प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सिंहासन आणि त्या सिंहासनावरती पाहू शकेल महाराज विराजमान. आणि अगदी भगव्या रंगाचा हा ध्वज जाणता राजा अगदी मानाने फडकत असताना जबरदस्त या ठिकाणी सध्या आपण पाहतोय वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि या स्पर्धेची प्रत्येकाला आतुरता होती की ही स्पर्धा कधी भेटीस येणार आणि तो क्षण सुद्धा आपण अनुभवतोय. शेवटचं षटक आणि गोलंदाज प्रतीक मात्र या ठिकाणी राऊंड द विकेटने मारा करतोय. चांगला चेंडू होता, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ऋतिकने केला. त्यामुळे पाहू शकेल संपर्क हवा तसा मात्र व्यवस्थित होताना मात्र पाहायला मिळाला नाही. चला नाणेफेकीसाठी वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष मेहर 11 बापगाव. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण लक्षा बैल आणि चिमण्या बैल टॉसबॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ओव्हर पिच फटका हवेत केलाय, उंची जास्त मिळाली आणि त्यामुळे पाहतो की मैदानाच्या आतमध्ये पकडला असेल. जबरदस्त कट आणि फलंदाज मात्र बाद झाला त्या ठिकाणी दिगंबर. आसमानच्या क्रमांकामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर बदल झाला आहे. आपण जर पाहिलं तर आभाळ साफसुथरं आहे, परंतु या देवरुंगपाड्याच्या आसमानला जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर सुभाष शेठ घोडे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पर 6साठी 1000 रुपये तर आहेतच, परंतु सिक्सर हॅट्रिक तुम्ही कंप्लीट केली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि ते पहिला येणार का? फटका तर चांगला केलाय, लॉंग ऑन तर क्षेत्रशेख चेंडूकडे चाललाय पुन्हा हरेश आणि पाहू शकाल त्या ठिकाणी झेल ड्रॉप. मौका भी दिया और चौका भी दिया. चेंडूवरती लगभग आसमानचे विकेट धोक्यात होती, परंतु कुठेतरी चूक पाहायला मिळाली आपल्याला हरीशच्या माध्यमातून. आणि एका टप्प्याच्या साईड चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. हो, इथे पंच केला, फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आणि त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. काहीतरी बिनसलाय, कारण चुका होत आहेत चौदरबाडा संघाच्या वतीनं आणि त्याचा मात्र कुठेतरी भुर्दंड मात्र तुम्हाला इथे भोगावा लागू शकेल. सलगचा दुसरा चौकार अजय उर्फ आसमानच्या बाटमधून निघालाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार निघाला आणि जर हा तिसरा चौकार जर निघाला तर मात्र सुभाष शेठ घोडे यांच्याकडून तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. एकूण संघटित धावसंख्या पाहू शकाल 52. चांगला टोटल आता मात्र इथे उभारलाय. देवरुपाडा संघाने खेळ केला, पुन्हा चेंडू गॅपमध्ये चालला, आउटफील्ड फास्ट आहे
आणि पाहू शकाल रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय आणि तदनंतर हो हो तिहेरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. चित्त्याची सप्लाय आणि हरणाचा वेग जबरदस्त दोघांमध्ये तालमेल पाहिलं. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणे कॉलिंग झाली आणि एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करण्यामध्ये दोघेही यशस्वी राहिले. 55 धावा आणि अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी की या चेंडूवरती षटकार येणार की चौकार चौकार की तिहेरी तिहेरी की दुहेरी दुहेरी की सिंगल सिंगल की डॉट डॉट की विकेट्स विकेट्स की एक्स्ट्रा बॉल सर्व काही या ठिकाणी संभव आहे. ओहो चांगला चेंडू निर्धावानं मात्र इथे समाप्ती केली आपल्या षटकाला गोलंदाज प्रतीकनं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या धावगतीनं 55 धावा इथे जोडला गेला आणि विजयासाठी 56चा टार्गेट असेल टीम नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघासमोर. दरम्यान संदेशजी ठाणगे यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला वीरेन स्पोर्ट भावालेचे कॅप्टन आलेले आहेत मेहर 11 बाबगाव. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी या. मेहर 11 बाबगाव चला नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. तुषार या आपण आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय देरुंगाचे सुप्रसिद्ध उद्योजक आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत सुभाष शेट घोडे. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. चला सुभाषजी घोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोघांना मी प्रथमतः नाणं दाखवतो. एका बाजूला चिमण्या फॅन क्लब आहे दुसऱ्या बाजूला लक्षा फॅन क्लब आहे. दोघांपैकी तुम्हाला एक कॉल द्यायचा आहे आणि कॉल देतील भावाले संघाचे कॅप्टन सूरज. चिमण्या फॅन क्लब अशी मागणी परंतु लक्षाचे फॅन तुषार भंडारी आहेत आणि लक्षात आलाय. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी मेहर 11 बाबगाव संघ आणि देऊया आपण टॉस विनिंग संघटनेला हा शीतपेय पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तुषार चांगला खेळ होतो या सत्रामध्ये. हे माझं मत आहे तुमचं मत काय आहे? हो मत आहे चांगलंच खेळतो आम्ही आणि या क्रीडांगणावरती तुमचा रिझल्ट चांगला आहे. नाणेफेकी तुम्ही सुद्धा जिंकलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर भावाले संघ आहे त्या संघाच्या अगेन्स्ट तुम्ही काय करण्याचा निर्णय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि समोरचा संघ पण चांगलाच आहे. तुषार संघामध्ये काय बदल वगैरे आहे की सेम टीम आहे? सेम टीम आहे. मग प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 30 ते 35. आमच्या या आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर दर टुर्नामेंटला चांगलंच असतो आणि ही टुर्नामेंट पण खूप छान आहे. तुषार तुम्ही या सत्रामध्ये पहा असूनच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही चांगला खेळ केलेला आहात. परंतु असूनमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा आहे की बाहेर खेळण्याची एक वेगळी मजा आहे? मजा तर सगळीकडेच आहे आणि आशुजनची मजा बाहेर नाही येऊ शकत. क्या बात आहे. जरूर तुला शुभेच्छा असतील. सूरज तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे तू संतुष्ट आहेस? हो नक्कीच. मग बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये तुम्ही कुठेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील आणि संघामध्ये काय वातावरण काय सध्या? वातावरण चांगलं आहे. आता पण क्वालिफाय होतो. आता बाहेर पण जाऊन क्वालिफाय आत्ताच 3 नंबर आला आमचा. माझा टीम कॉम्बिनेशन असोसिएशनमध्ये पण क्वालिफायलाच हारतोय. काय आता वातावरण चांगलं आहे म्हणजे. आणि मी सुद्धा पाहिले की खांडपेच्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावला. एक छप्पन्न धावांचं लक्ष्य आहे डोळ्यासमोर नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघासमोर आणि या सलामीची जोडी प्रतीक आणि हरेश हे दोघेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नेहमीप्रमाणे षटकाला सुरुवात करतो या पॉवर प्ले स्पेशलिस्ट मिस्टर ऋतिक गोडे. मूर्ती लहान आहे परंतु या खेळाडूच्या कीर्त्या भरपूर महान आहेत. परंतु पहिला चेंडू खराब हाताला फुल टॉस आणि त्याला फक्त दिशा दाखवली. चेंडू सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे
4 धाबांसाठी चौकार. अब सुरुवात डाबा स्टिकवरती फुल टॉस आणि तो आमंत्रण मात्र फलंदाज हरीशनं स्वीकारला आणि आपल्या डावाला सुरुवात केली चौकारानं. स्वप्न व सुरुवात आपण म्हणू शकतो टीम चौदरपाडा संघाची. पुन्हा पाहू शकाल तोच फरक्या खेळायचा होता, परंतु चेंडू पाहू शकेल डाव्या स्टिकच्या अगदी बाहेरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा, हा दबाव आहे. ज्यावेळी एखाद्या गोलंदाजासमोर मोठे फटके येतात त्यावेळी मात्र त्याची लाईन बिघडत असते आणि ती लाईन मात्र ती ऋतिकची बिघडली गेली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल धाव त्याने खर्च केली. 5 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. वातावरण सध्या आपण पाहतो या ठिकाणी शांतमय आहे. ओहो, चांगला चेंडू, चांगला चोख प्रत्युत्तर देत असताना स्वतःला मात्र वाचवलंय हरीशनं आणि कशी बशी मात्र एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र मित्रांनो आपल्या भेटीस येत आहेत आणि या विभागातील आमने लोणार विभागाचा उत्सव अर्थात LPL आमने लोणार प्रीमियर लीग तुमच्या भेटीस येत आहे मित्रांनो. त्याचे फॉर्म वाटण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या कुठल्या खेळाडूला जर त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण सावध नका, इथून ते फॉर्म स्वीकारू शकता आणि लवकरात लवकर ते फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे आहेत. कैलास पाटील यांच्याकडे. हो, चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि पाहू शकाल डॉट बॉलनं मात्र चेंडूची सांगता आपण पाहिली. ऋतिक पुन्हा एकदा, पुन्हा फुल टॉस होता डाबा स्टिकवरती. ही लेंथ, ही लाईन आता मात्र प्रतीकने मिस केली आणि पंच आता आमच्याकडे वळतायत वाईटची खून दर्शवत असताना. दरम्यान शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी आणि मुठवलगावचे लाडके भाचे अर्थात अजय घोडे उर्फ आसमान यांच्यासाठी स्पेशल शुभेच्छा. कुमार शेठ रणवी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि ही स्पर्धा विनीत पाटील सुद्धा मात्र एन्जॉयमेंट करतोय. दोघांचं सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. व स्कूप केला फटका लाजबाब आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी हा चौकार. हो, चांगला चेंडू, थोडासा शेपल होऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्या प्रमाणात चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क मात्र झाला नाहीये. धाबा चांगल्या प्रमाणे येतात. कुठलाही विकेट्स आतापर्यंत चौथरपाडा संघाने गमावलेला नाहीये आणि फलकावरती एकूण 10 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 11 धाबा म्हणजे जी सुरुवात पहिल्या इनिंगमध्ये जे अंबिका देवरुंपाडा संघाची आपण पाहिली ती सुरुवात मात्र नक्षत्र चौथरपाडा संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते विदाऊट लॉस. पुन्हा मात्र पाहू शकाल तोच फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र तेच फटके इथे खेळले जात आहेत आणि त्यामुळे पाहतो की या चेंडूवरती एकही धाव खर्च झाली नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण 11 धाबा. आणि याच धाव गतीने मात्र इथे धाबा जोडायचे आहेत, कारण लक्ष जर पाहिलं तर 56चं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 11 धाबा या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे आपण दोन्ही संघाचा विचार जर केला तर मात्र समसमान कामगिरी इथे झालेली आहे. परंतु हा सामना जिंकेल कोण, चौदरपाडा की देवरुंगपाडा, परंतु 2 पाड्यांपैकी एक पाडा जिंकणार आहे. यानंतर अजून एक मोठी लढत वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष टीम मेहर 11 बापगाव. आणि तसं जर पाहिलं तर मेहर 11 बापगाव सगळं सध्याच्या घडीला ओमसाई आम्ही लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत 3ऱ्या क्रमांकावरती सध्या रँक करतोय 2 चषकांच्या सह. आणि दोन्ही चषक जे पाहिले ते आपण सुरुवातीला 2 स्पर्धा झाल्या, त्या दोन्ही स्पर्धा मेहर 11 बापगाव संघाच्या नावावर आल्या आणि त्यापैकी एक मानाचा चषक आय थिंक चॅम्पियन ट्रॉफी त्या संघाने जिंकली.
परंतु त्याच्यानंतर कुठेतरी या संघ मात्र अडचणीमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये जबर पाहिले तर क्वालिफायरपर्यंत तो संघ पोहोचला, परंतु तिथे मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. परंतु आज घरच्या मैदानावरती जे झुटिंग देवाच्या नावाच्या स्पर्धेमध्ये ते आज आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. हो, फटका हवेत खेळला, इथे मात्र विकेट येऊ शकेल. गोलंदाज पाठ मोऱ्या चाललाय. हो, व्हॉट अ कॅच, मनोज घोडे, जबरदस्त झेल. आणि इथे मात्र पाहू शकाल पहिला धक्का लागत असताना नक्षत्र ज्युनियर चौतरबाडा संघाला हरेश रूपाणा. जोटिंग देव प्रसन्न, नेहा शामशेठ दळवी. एकदम झकास झेल तो मात्र या ठिकाणी पकडलाय. आणि एवढं सोपंही नव्हतं, कारण पाठपुरा जात असताना अशा प्रकारचे कॅचेस पकडणं वाघाचा खालीच पाहिजे. आणि तसं जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतो की लक्ष बैलाचं गुणगान गाणारं संगीत सध्या आपण डीजेच्या वतीने पेश करतोय या. आणि तसा जर मनोजचा आपण विचार केला तर तोही बैल गाणाप्रेमी आहे. सोन्या बैलाचे ते मालकसुद्धा आहेत आणि त्यांनासुद्धा मात्र त्या क्षेत्रातील फार मोठा छंद आहे. परंतु आज क्रिकेटच्या खेळामध्ये, क्रिकेटच्या रिंगणामध्ये आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना जे अंबिका मातेचं दर्शन घेऊन संघ या स्पर्धेमध्ये उतरला. आणि पाहू शकाल पहिल्याच चेंडूवरती विकेट्स, ब्रेक थ्रो ज्याप्रमाणे आपल्या संघाला देणं गरजेचं होतं त्याप्रमाणे त्यांनी विकेट्स प्राप्त केली. आणि मोठी विकेट्स जी म्हणेन, कारण हरेश या सत्रामध्ये चांगला टचमध्ये होता. आणि त्याचा मात्र या ठिकाणी खेळीवरती पूर्ण विराम लावण्यामध्ये गोलंदाज मनोजला यश प्राप्त झालं. आणि तदनंतर पहा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय त्याचा, यॉर्करचा प्रयत्न. आणि त्या यॉर्करमध्ये फलंदाज मात्र पाहू शकाल स्वतःला त्याने सावरलं, स्वतःला त्याने मात्र वाचवलं. अगदी बॅटच्या टोला चेंडू मात्र ब्रश झाला. ही लेन पहा, जबरदस्त वापसी केली या ठिकाणी जी अंबिका दोरबाडा संघाने. हो, नो लुक शॉट केल्याच्या जबरदस्त फटक्या हवेत खेळलाय. मिड विकेटचा फिल्डरच्या अगदी पुढे जाऊन चेंडू लँडिंग झालाय. आणि तदनंतर पहा अजूनही चेंडू शोधतायत आणि फलंदाजाने तोपर्यंत शोधल्या 3 धावा. चेंडूची वाट पाहत राहिला, कारण अशा क्षणाला मात्र तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. परंतु कुठेतरी एक चूक पाहायला मिळाली आणि त्या चुकीमुळे तब्बल 3 धावा घेण्याची संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना. प्रत्येक आणि नवीन फलंदाज आदित्य आलाय. आदित्यने आपल्या डावाला सुरुवात केली. 3 धाब्याने स्वतःचं खातं त्याने उघडलं. आणि तदनंतर मॅचची एज, ओ हो, आसमान तिथे बीट झाले. परंतु शॉट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये शीतपेय प्राप्त झालेलं आहे त्याचे पुरस्कर्ते ऋतिक शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थाना पण डबा. परंतु या ठिकाणी अजून एक विकेटचा पतन. फटका चांगला होता, परंतु चांगल्या प्रमाणे झेल या ठिकाणी पकडला आहे. आणि पाहू शकाल नक्षत्र ज्युनियर चौदरबाडा संघाला लागणारा हा दुसरा धक्का. हा ॲक्शन रिप्ले पहा. फटका तर खूपच छान होता, पिकअप केला होता, पिकअप शॉट होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त झेल आणि पावशिकल या ठिकाणी शुभागमन होत असताना आमचे 7 स्टार मेंबर आणि या विभागातील एक सुप्रसिद्ध उद्योजक मेहर 11 बापगाव संघाचे पुरस्कर्ते बाळरामजी मेहर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आणि त्याच्या सोबतीला त्याचे लाडके मेहुणे इताडेगावचे उद्योजक भाग्यजी पाटील यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ने बॅटर जितेश आलाय. पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल चांगली सुरुवात होती. एकही विकेट्स मात्र गमावला नव्हता. चौतरपाडा संघाने 11 धावा जोडल्या होत्या. परंतु जसा मनोज घोडे आला, मनोजनं आपल्या संघाला 2 विकेट्स प्राप्त करून दिल्या आणि काहीच गोलंदाजी केली, कंदुशी गोलंदाजी, टिचून मारा केला. दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये फक्त धावा खर्च केल्या 4 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धाब्यांची गरज. समीकरण तुमच्या स्क्रीनसमोर तुम्ही पाहू शकाल. तुम्ही पाहता मित्रांनो, जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं जय जोटिंग चषक 2026
चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, कारण आज आपला प्रत्येक जो सामना आहे तो 5-5 षटकांचा खेळवायचा आहे. यासाठी फक्त तुमची आम्हाला साथ हवी आहे. दरम्यान ऋतिक शेठ पाटील यांचे तो शुभागमन झालेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला शीतपेय या स्पर्धेमध्ये प्राप्त झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मंचकावरती येऊन असताना प्रभात तुमची जागा आमच्या हृदयात आहे, तुमची जागा आमच्या मंचकावरती आहे. या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त या ठिकाणी पॉस्टिकल जय जोटिंग देवरुंग सकाळी सर्व खेळाडूंची अपार मेहनत आपण पाहिली. मग आकाश पाटील चिनेर असतील, हरीश पाटील, विजय केने, हनुमान केने, बलवंत दलवी, भावेश केने, समीर केने असतील, जितू ठाणगे असतील, राकेश केने असतील, सर्व जे सहकारी आहेत सर्वांची मात्र या स्पर्धेसाठी अपाट मेहनत आणि आज तर मेहनतीला मात्र यश प्राप्त झालं असं म्हणावं लागेल. आणि त्यांच्या पाठीमागे या खंबीरपणाने उभे राहणारे माझे सरपंच श्यामशेठ दलवी. 18 चेंडू आणि 18 मध्ये विजयासाठी 41 धाब्याची गरज असताना ऋतिक गोडेला आपण पाहतो कंटिन्यू ठेवलाय त्याला. ओ जबरदस्त स्कूप केलाय, हुकचा अंदाज आणि चेंडू सरळ पाहू शकाल जगनशेठ पाटील यांच्या बॅनरला जाऊन धडकलाय. 4 धाबांसाठी चौकार. चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला पहा बॅटचं तोंड उघडलं आणि सरळ चेंडू जाऊन धडकला जगनशेठ पाटील यांच्या बॅनरला. सुरुवात या षटकाची चौकाराने केली. सुरुवात चांगली आहे, परंतु या षटकाचा अंत आता कसा असेल की ऋतिक आता मात्र इथून वापसी करणार का, की या षटकामध्ये मात्र फलंदाज अटॅकिंग आक्रमण इथे मात्र सुरू ठेवणार. जितेश आणि प्रतीक सलामीला आलाय. दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून निघाला आतापर्यंत. लो फुलटा चेंडू अगदी बॉलर फार ड्राईव्ह लॉंग ऑफ द फिल्डर चेंडूवरती पोहोचला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केले गेले आणि असं वाटतं की या सामन्याचा जो रिझल्ट आहे तो मात्र शेवटच्या क्षणाला मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. ज्याप्रमाणे हा सामना क्लोज चाललाय आणि फलंदाज सुद्धा मात्र क्लोज घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. 16 गेंदे और 16 गेंदों में अभी भी 36 रनों की जरूरत. नेट टू नेट फाइट. जे अंबिका देवरुंगपाडा विपक्ष सौदरपाडा नक्षत्र ज्युनियर संघ सध्या फाईट करतोय. धावांचा त्यांच्याकडून पाठलाग सध्या या ठिकाणी सुरू आहे. 20 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. और तो विकेट मारा करतो ऋतिक. हो खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ चालला लॉंग ऑन कडे. हो एका हातामध्ये वायू शकल चेंडूला स्टॉप केलाय. एक वेगळी ऊर्जा मात्र या संघामध्ये आपण पाहतो. जेव्हापासून बालगोपाळ सोनवणेपणाच्या स्पर्धेमध्ये या संघानं टॉप केला तिथून मात्र ट्रॉफी उचलली आणि मी उल्लेख सुद्धा केला होता की मागील 4-5 वर्षानंतर तो चषक या संघाने पटकावला आणि तदनंतर सर्व खेळाडू भावूक झाले होते आणि त्याच्यानंतर मात्र हा संघ एक वेगळ्या ताकदीनं मात्र पाहायला आपल्याला खाली चेंडू राहत असताना या खेळपट्टीचं हेच तर विशेष आहे. प्रत्येक वेळी पाहतो की ही खेळपट्टी रंग बदलताना आपण पाहिलेले आहे. चेंडू खाली राहतात, कधी चेंडू उचली घेतात आणि जेव्हा एखाद्या संघाने जर प्रथम बॅटिंग करत असेल तर 50 धाबा जर इथे कंप्लीट केला तर मात्र ते धाबांचा पाठलाग करणं एवढं सोपं नाही आहे आणि आज त्या धाबांचा संरक्षण करण्याचा प्रयत्न देवरुंगपाडा गावातील हे सर्व गोलंदाज आता मात्र इथे करण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा स्कूप करायचं होतं परंतु इथेही सुद्धा मात्र फलंदाज अपयशी ठरलाय. काय जबरदस्त वापसी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती ऋतिकचं स्वागत चौकाराने केलं होतं आणि आमचे ऋतिक शेठ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आहे, कारण मित्रांनो तुमच्यामुळे आम्ही एवढी मोठी स्पर्धा इथे खेळू शकले आणि त्यानंतर आमचे मित्र नानकरचे एक चांगले क्रिकेटर निलेशजी कोहली रिओ एरिया सेल्समॅन मॅनेजर आहेत, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. फटका हवेत केला आहे, टायमिंग पुरा पण नाही, ताकदीचा कमी वापर केला आणि त्यानंतर पावसाळ चुकीचा अनुमान, चुकीचा जजमेंट आणि चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. ही चुकी झाली तर मनोज घोडेकडून चुकी झाली, म्हणजे गावच्या सरपंचाने जर अशा चुका केल्या तर मागील सदस्य बिचारे काय करणार असं तर मात्र म्हणण्याची वेळ आली. आणि पावशिकल षटकाची सुरुवात चौकाराने केली होती आणि षटकाचा अंत सुद्धा चौकाराने पाहायला मिळतोय.
3 षटकांचा केली ते मात्र संपूर्ण फलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी 25चा आकडा पाहायला मिळतोय. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून 31 धाबांची आवश्यकता. आता टीम मिटिंग सध्या पाहिली आपण की कुठल्या गोलंदाजाकडे आता चेंडू सोपवायचा आणि अखेर निवड केली त्या ठिकाणी सोहेल. आता मात्र पाहू शकले या ठिकाणी कशाप्रमाणे खेळ साकारणार. नेक्स्ट मॅच मेहर 11 बाबगाव विपक्ष वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले. नाणेफेकी जिंकली भावाले संघानं. आय थिंक मेहर 11 बाबगाव संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. आणि हे दृश्य पहा. बॅनर पाहू शकला प्रशांत पाटील, विद्यमान सरपंच भारतीताई घोडे, उत्तम शेठ पाटील. माईक बंद कोण केला का? नाही तुझं बेस डायरेक्ट बंद झालं. मॅच चालू ठेव. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक. गोलंदाज पुन्हा पाहू शकत सोहेल मार्ग होतोय. ओ हो खराब चेंडू बॅटरच्या अगदी आवाकाच्या बाहेर हा बाउन्सर आणि तिथे मात्र पाहू शकाल पंचाने दंडित केला आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा मात्र या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे इथून आता सोहेल बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाहीये. आतापर्यंत पाहू शकाल हा दुसरा एक्स्ट्रा बॉल त्यांनी मात्र हाताळलाय. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 29. हो चांगला चेंडू पेस परिवर्तन नाका जोडून चेंडू मात्र निघून गेला अगदी सुगंध देत. आणि मात्र इथून समीकरण थोडंसं पुढे चाललं असंच म्हणावं लागेल. नक्षत्र ज्युनियर सुदरबाडा संघासाठी 56 धाबांचा पाठला करत असताना आतापर्यंत पाहू शकाल 29 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी चुकीचा चेंडू आणि जी खेळपट्टी आहे की आय थिंक 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला होता आणि तदनंतर हा दुसरा बाउन्सर मात्र सोहेलच्या या स्पेलमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. म्हणजे पुढील चेंडू आता मात्र असेल फ्री हिट. प्रेशर आय थिंक जर आपण पाहिलं तर कुठेतरी फलंदाजावरती होतो परंतु ज्याप्रमाणे सोहेलला आता सध्या गोलंदाजी करतोय असं वाटतं की भरपूर दडपण त्याने घेतलं आणि आता मात्र पाहू शकेल अजय त्याला मात्र कानमंत्र देतोय. जो अनुभव अजयकडे आहे तो आता मात्र कुठेतरी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या कानमंत्राचा मात्र या ठिकाणी वापर करणार का. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धाबींची गरज. अजूनही सामना जर पाहिला तर या ठिकाणी अगदी नेट टू नेट सुरू आहे. फ्रीड बॉल होता शफल झाला फलंदाज अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघाला. चेंडू सरळ एस्ट्याच्या डोक्यावरून चाललाय. जबरदस्त मात्र चेंडूची हाताळणी डॉट बॉलची सांगता आणि प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र फलंदाजावरती या ठिकाणी प्रेशर टाकू शकेल आणि तो डॉट बॉल सोहेलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आसमानने जर झेल पकडला तर सन्माननीय अनंतजी पाटील पिसेकर
यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. परंतु इथे सोहेल काय करतोय, एक चेंडू चांगला टाकतोय, दुसरा चेंडू सुवेरे टाकतोय. म्हणजे तो सांगतो की मला इथे गोलंदाजी मिळालेली आहे तर त्याचा मला लुप्त घेऊ द्या. परंतु मित्रांनो, जर अशा चुका तुम्ही केल्या तर मात्र तुमच्या संघाला मात्र या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागू शकेल. फटका ऑन साईडला उडवलाय, हवेत केलाय, मनोज गोरे चेंडू खाली मिड विकेटला आलाय, कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये, पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. मिस्टर जितेश बॅक टू द डगआउट. प्रेक्षक स्टँड मध्ये जाऊन मात्र चेंडू लँडिंग झालेला आहे. त्याला मात्र कुठेतरी भाफड श्रद्धांजली देणारा हा सिक्सर. म्हणजे मागील 2 चेंडूमध्ये पाहिलं तर तब्बल 12 धावा खर्च केला गोलंदाज सोहेल आणि आता मात्र पाहू शकाल समीकरण 6 चेंडू शिल्लक आणि 13 धाब्याची गरज. हा 2 अँगलमध्ये मात्र तुम्ही रिप्ले पाहू शकाल. चेंडू कुठे लँडिंग झाला आहे, बॅटरचे हावभाव इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी करत असताना. आणि या ग्रामीण टेनिस क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर मात्र या वाहिनीनं कमी काळामध्ये आज उंच शिखर गाठलेलं आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आता मात्र ही वाहिनी कव्हर करते. परंतु आता इथे 7 चेंडूमध्ये 13 धाबाचा संरक्षण गोलंदाज आविष्कार इथे करणार का, की त्याच्यावरती फलंदाज बहिष्कार इथे टाकण्याचा प्रयत्न करणार. पहिला चेंडू इथे आला, डॉट. सुरुवात चांगली आहे, उंची जास्त आपण पाहतो आविष्कारची आणि त्या उंचीचा मात्र कुठेतरी फायदा घेण्याचा तो प्रयत्न करतोय. पहिला चेंडू निर्धाव आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धाब्यांची गरज. 56चा पाठलाग सध्या सुरू आहे. 43 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 गडी आतापर्यंत या ठिकाणी गमावले चौदरपाडा संघाने. नेट टू नेट फाईट, पैसा वसूल करणारा हा सामना सध्या आपण इथे अनुभवतोय. हो, फक्त दिशा दाखवली, कारण हेच तर करायचं होतं फलंदाजाला. कारण एका बाजूला हेमंत चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर निघालेले आहेत आणि इथे मात्र समजदारी पाहिली आपण प्रतीकच्या माध्यमातून. सिंगल धाव त्याने कशी बशी पूर्ण केली आणि स्ट्रायकिंगला आपल्या पार्टनरला तो घेऊन आला आणि आता मात्र येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 12 धाब्यांची गरज. हेमंत चांगली बॅटिंग करतोय. 2 चेंडू त्याने फेस केले, 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघाले आणि आता मात्र या ठिकाणी तो मॅच फिनिशर आता मात्र या ठिकाणी ठरणार का, की हेमंतची विकेट्स मात्र इथून गोलंदाज आविष्कार आपल्या संघाला प्राप्त करून देणार. राऊंड द विकेटनं मारा करतो, हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु पाहू शकेल त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन नाही आहे. सिंगल धाव दूरवरून छत्रशेख पोहोचतायत, तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मध्ये आता येण्या विजयासाठी इथून 10 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत. जय झोटिंग देवरून चषक 2026. काय फाईट सध्या आपण पाहत आहोत. कुठलाही संघ हार मांडण्यास तयार नाहीये. 3 चेंडू 10ची गरज. गोलंदाज आविष्कार पुन्हा एकदा. ओ, फटका हवेत खेळलाय, गॅप मध्ये आहे, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून 1 बाउन्स तो चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. आसमान आणि मनोज या दोघांमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रयत्न जरूर झाला, परंतु दोघांना चेंडू मात्र या ठिकाणी भेदून गेला. हा ऍक्शन रिप्ले पहा. सोहेल 2 चेंडू आविष्कार आहे, 2 चेंडूमध्ये 7ची गरज. हो, जबरदस्त चेंडूच्या हाताने बाकपदान डिलिव्हरी पडल्यानंतर उचली प्राप्त झाले आणि जर हा सामना आविष्कारने जिंकून दिला तर सुभाष शेठ घोडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज या गोलंदाजाला दिले जाणार आहे. परंतु इथे गोल्डन षटकाराची आता आवश्यकता टीम चौदरपाडा संघाला, की ते गोल्डन षटकार येणार की एखादा गोल्डन चेंडू मात्र इथे आविष्कारच्या आपल्याला भात्यातून बाहेर पडणारा पाहायला मिळू शकेल. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती रिझल्ट मात्र या सामन्याचा आपल्यापर्यंत पोहोचेल. देवरुंगपाडा की चौदरपाडा, कोणता संघ जिंकणार. ओ, फुल टॉस लेंथ होती आणि ती लेंथ मात्र मिस केली हेमंतनं. हा सामना जिंकलाय 5 धावेने जय अंबिका देवरुंगपाडा संघानं.
खूप खूप अभिनंदन टीम देवरुंगपाडा. आणि आपण चौदरपाडा संघाचा विचार केला